तरी देखील तुझी बाजू अजिबात या दौऱ्याच्या प्रत्येक अपडेटकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास पाहूयात सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी 9 सेकंदात. लष्कराच्या पश्चिम कमांडकडनं ऑपरेशन सिंदूरबाबत व्हिडिओ पोस्ट. शत्रूंना धडा शिकवण्यासाठी नेहमीच आमची जमिनीपासून आकाशापर्यंत तयारी. व्हिडिओतनं पाकला इशारा. कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला सोडण्याची पाकिस्तानामध्ये मागणी. हाफिज सईद सध्या कारागृहामध्ये. भारताशी मुकाबला करण्यास अपयश आल्यावरती आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यायला लागतोय का, असा सवाल उपस्थित. पाकिस्तानामध्ये लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाची हत्या. पाकच्या सिंधमध्ये सैफुल्लाला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. सैफुल्ला अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होता. जम्मू काश्मीरमधल्या शोपियानच्या डीकेपोरा भागामध्ये लष्कराच्या आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांना अटक. 2 पिस्तुलं, 4 ग्रेनेड्स, 43 जिवंत काडतुसं आणि इतर गुन्हेगारी साहित्य सुद्धा जप्त. यूपीएटीएसकडनं आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. शहजादवरती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप. हेरगिरी प्रकरणी हरियाणातल्या नूहमधनं आणखी एकाला अटक. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला देत होता माहिती. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी कारवाई केली. कुरुक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची घाट घालून दिल्याची माहिती. इतर इन्फ्लुएन्सर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरलं होतं. पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आली आहे ज्योती मल्होत्रा. हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संबंध. ज्योतीची युट्यूबवर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीमध्ये कसून चौकशी. हरियाणातल्या अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबादला अटक. अली खान महमूदाबादचं महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. हरियाणा महिला आयोगाकडनं गुन्हा दाखल. भारतापाठोपाठ पोर्तुगालनं सुद्धा पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. पाकिस्तानी समर्थक निषेध करण्यासाठी पोहोचले. पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. ऑपरेशन सिंदूरनंतर मंत्री एस जयशंकर यांचा पहिला परदेश दौरा. 1924 दरम्यान नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार. केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळामध्ये सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार. तृणमूल काँग्रेसने केंद्राला तसं कळवलं. सूत्रांची माहिती. शिष्टमंडळामध्ये खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नाही. संसदेच्या परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीची आज बैठक. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री देणार समितीची माहिती. संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष काँग्रेस खासदार शशी थरूर. जम्मू काश्मीरच्या कुपवाडातील नौगाम सेक्टरमध्ये सामुदायिक बंकर बांधण्यास सुरुवात. गेल्या आठवड्यामध्ये भारत-पाकमधील संघर्षामध्ये कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गोळीबाराचा मोठा फटका बसला. आयआयटी मुंबईने स्थगित केले तुर्की विद्यापीठाबरोबरचे करार. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे निर्णय. वाराणसीमध्ये व्यापाऱ्यांकडून तुर्की आणि पाकिस्तानचा विरोध. दोन्ही देशांच्या प्रमुखांचे पोस्टर्स आणि झेंडे जाळत नोंदवला निषेध. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कर्नल सोफियावरती वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी विजय शहांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फटकारलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. जिल्हा नियोजन समितीची दुपारी बैठक. विविध विकास कामांचं लोकार्पणही करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताला धनंजय मुंडेही उपस्थित. वैजनाथ दर्शनाआधी अजित पवार धनंजय मुंडेंची बातचीत. शिवराज दिवटेला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे बीड जिल्हा बंदचा निर्णय स्थगित. मात्र परळी बंद राहणारच. मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराजांचं फेसबुकवरनं आवाहन. परळी पोलिसांची लुगडे महाराजांना प्रतिबंधात्मक नोटीस. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जिल्हा विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता. अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावरती गुन्हा दाखल. अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ स्थापन. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मांगणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचा या विशेष खंडपीठामध्ये समावेश. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एसआयटी गठीत. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन.
राज्यातल्या तब्बल 8,000हून अधिक गावांमध्ये शाळाच नाही. केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी पार पडली बैठक. राज्यामध्ये 11वीच्या विद्यार्थ्यांच्या 51,000 जागा वाढल्या. 21 मे रोजी अर्ज भरायला सुरुवात. कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती. आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी करता येणार. 6 जून नंतर प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार. आयआयटी मुंबईमध्ये आता ड्युएल पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी सामंजस्य करार झाल्याची माहिती. राज्य शासनाने ई बाईक टॅक्सीबद्दलचा निर्णय केला जाहीर. 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध होणार. परिवहन विभागाकडून नियमावली जाहीर. भारतामध्ये विकल्या गेल्या 7 लाख ई रिक्षा. मागील वर्षामध्ये भारतामध्ये ई रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढल्याची माहिती. बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A या मार्गिकेवरती लवकरच गाड्यांची चाचणी सुरू होणार. MMRDAकडनं प्रयत्न सुरू. मध्य रेल्वेकडनं मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर. HOG प्रणालीमुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत होणार. एक्सप्रेसमधील इंजिन प्रणित वीज निर्मितीची किमया. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहातील फतव्याला नाट्यधर्मी संस्थांचा आणि संघाचा विरोध. महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपला नाही तर दर अर्ध्या तासाला 1,000चा दंड आकारण्याचा नवा नियम सुरू. ट्रॅफिकमुळे पुणेकरांचा रविवार रस्त्यावरती. सिंहगड किल्ला ते खडकवासला धरण या रस्त्यावरती तुफान वाहतूक कोंडी. काल संध्याकाळी झालेली वाहतूक कोंडी मध्यरात्री 2 वाजता कमी झाली. पुण्यामध्ये शॉर्टकट रेल्वे रूळ ओलांडणं प्रवाशांच्या जीवावरती. 2 वर्षांमध्ये 604 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाल्याची माहिती. रेल्वे प्रशासनाकडनं 790 प्रवाशांवरती कारवाई. बुलढाण्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटवरती ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकर अडकला. मुख्य गेटवरच ट्रक अडकल्यामुळे रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकाही काही काळ अडकल्याची माहिती. कोळसाच्या आयातीमध्ये 1.7% घट. भारताची कोळसा आयात मागच्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2024-25 मध्ये 1.7% घटून 26.35 कोटी टनावर गेली. मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार. 4 नव्या एक्स बँड रडारमुळे अंदाज देणं शक्य. उंच इमारतींमुळे चुकणारे अंदाज आता अचूक येणार. आजपासून 25 मे दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकणातील आंबा उत्पादनासह मध्य महाराष्ट्रातील अनेक पिकांचं नुकसान होण्याची भीती. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळीच पावसाची हजेरी. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मागच्या 8 ते 10 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. बुलढाण्यात नांदुरा परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. वादळी वाऱ्यासह 2 तास पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक झाडांची पडझड. मेळघाटातील धारणी तालुक्याला पावसाने झोडपलं. वादळी वाऱ्याने नागरिकांच्या घरासह शेतीचंही नुकसान. यवतमाळच्या मारेगावमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. वीज कोसळल्यामुळे 20 बकऱ्यांचा मृत्यू तर 1 शेतकरीही जखमी. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा द्राक्ष यासह इतर शेतांची आणि पिकांची नासाडी. वाशिमच्या मानोरा बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे भुईमुगाचं नुकसान. व्हिडिओ व्हायरल होताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला. बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर 50 एसटी कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल. एसटी चालक आणि महिला वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी आंदोलन. मुंबई गोवा महामार्गावरच्या खेड इथे कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. जगबुडी नदीच्या पुलावरनं सुमारे 100 फूट खोल कार कोसळली. तुळजापुरामध्ये मटकाबुकीच्या अड्ड्यावरती पोलिसांचा छापा. 33 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरामध्ये 2 परिवारामध्ये अंतर्गत वादामुळे हाणामारी. चाकू आणि कोयता घेऊन शेख आणि गुप्ता कुटुंबानं एकमेकांवरती हल्ला केला. हल्ल्यात 3घांचा जागीच मृत्यू. रायगडच्या आक्षी गावामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद. आक्षीमधील नितीन बुरांडे यांच्या कॉटेजमध्ये बिबट्याचा संचार.
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर कात्रज परिसरामध्ये 27 दुकानांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी. काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे ड्रेनेज लाईन फुटली. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोकमध्ये बिल्डरकडनं सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे जमीन खचली. जमिनीला लागून असलेल्या पालिकेचा आरसीसी रोडही खचला. ठाण्यामध्ये पीडब्ल्यूडी ऑफिसच्या आवारामध्ये एक भलं मोठं झाड कोसळलं. झाड पडल्यामुळे 2 मजूर कामगार जखमी. सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या आचरा पारवाडीमध्ये सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामध्ये अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर. 18 लाखांचं नुकसान. पुण्यात पोलिसांकडून आरोपींची धिंड. प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद शब्बीर शेख अशी दोघांची नावं. नाशिकच्या दिंडोरी खटवडमध्ये चोरीच्या संशयातनं तिघांना गावकऱ्यांनी चोप दिला. जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करताच तिघेही फरार. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमधील लासा कंपनीला भीषण आग. परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये उभ्या असलेल्या टिप्परला आग. अग्निशमन दलानं वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवलं. मोठा अनर्थ टळला. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीमध्ये गॅसची गळती. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाली आणि कामगारांनाही बांधा. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडनं 600 किलोवॅट मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन विकसित. नव्या ड्रोनमुळे प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित. जम्मूमधली पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षा सुद्धा गंभीर. पहलगाम नरसंहारानंतर काश्मीरला जोरदार फटका. 90% पर्यटकांनी बुकिंग रद्द केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान. कॅन्सर त्यांच्या हाडापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू. टीम इंडियात खेळण्यासाठी सरफराजनं घटवलं 10 किलो वजन. सरफराज गेल्या 5 महिन्यांपासून कोणताही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाहीये. नव्या वर्षापासून खेलो इंडिया योजनेअंतर्गत नव्या स्पर्धांचा समावेश. क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांची घोषणा. खेलो इंडिया उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी निर्णय. आयपीएल इतिहासामध्ये पहिल्यांदाच 200 धावांचं लक्ष्य. एकही विकेट न गमावता गुजरात, आरसीबी आणि पंजाब प्ले ऑफमध्ये आता फक्त एकच स्थान रिक्त.